अजितदादांच्या नावाने संस्था उभी करायला किंवा त्यांच्या नावाने काहीही नवीन करताना त्यांच्या घरातल्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे का ते सांगतेच, पण त्याआधी ही रील आत्ताच सेव्ह करा आणि थोडक्यातला लगेच फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या लवकरात लवकर आम्हीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा, प्रतिमेचा किंवा स्मारकांचा वापर करून आता कोणतीही संस्था किंवा ट्रस्टची नोंदणी करणं सोपं नाहीये, कारण यापुढे अजितदादांच्या नावाने संस्था नोंदणी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची लेखी पूर्व परवानगी घेणं आता बंधनकारक करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांना तसे कडक निर्देश दिलेत। दादांच्या कार्याची प्रतिष्ठा आणि पावित्र्य जपण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे अजितदादांच्या नावाने समित्या स्थापन करून जे लोक निधी गोळा करतात अशा संशयास्पद संस्थांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे। एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी दादांचे पुतळे किंवा स्मारक उभारताना सुद्धा शासन आणि सुप्रीम कोर्टाच्या नियमांसह त्यांच्या कुटुंबियांचे न हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC गरजेची असेल। त्यामुळे आता कोणालाही परवानगीशिवाय अजितदादांच्या नावाचा वापर करता येणार नाही। मग तुम्हाला काय वाटतं, नावाचा गैरवापर रोखण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत हो किंवा नाही मध्ये सांगा। ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।